नमस्कार, कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मागचा व्लॉग तुम्ही बघितला की मी शॉपिंग करून आले. त्या दिवशीच मी शूट केलं हे रात्री. शॉपिंग करून आल्यानंतर स्वयंपाक केला, जेवणं आटोपली आणि मुलांना मँगो मस्तानी खायची होती. तर मी इथं सगळ्या 2 मोठे आंबे घेतले होते, त्यांचा हा पल्प काढलेला आहे आणि यामध्ये आता घालत आहे अगदी सिंपल व्हॅनिला आईस्क्रीम, प्लेन व्हॅनिला आईस्क्रीम घालत आहे यामध्ये. तर 2 आंबे होते, त्याला मी 2 मोठे चमचे भरून ही आईस्क्रीम घालत आहे. तर मँगो मस्तानी सगळ्यांनाच आवडते, तर बाहेर बऱ्याच वेळा खाल्लेली आहे. तर म्हटलं आज घरी बनवूया. तर आईस्क्रीम वगैरे ऑर्डर करून मागवून घेतली होती आणि हे तेच आंबे आहेत, ऑर्गॅनिक आंबे. खूप खूप छान आहेत खरंच. मला तर वाटतं हापूस देखील याला मागे म्हणजे हापूसला देखील हा मागे टाकेल असे आंबे आहेत. आणि द डेअरी फॅक्टरी ह्या ब्रँडची ही व्हॅनिला आईस्क्रीम आहे. तुम्ही कुठल्याही ब्रँडची तुम्ही वापरू शकतात. तर इथं आता मिक्सरमध्ये मी याला लावून घेणार आहेत आणि बघू शकतात मिक्सरला एक फेर फिरून घेतला आणि त्यामध्ये आता मी दूध घातलं आहे. दूध कमी जास्त तुम्ही तुमच्या हिशोबाने घातलं आहे. तर मला थोडीशी गाढी छान लागतं, तर त्यामुळे दूध कमी घातलं आहे. आणि फारसे म्हणजे सगळेच नाही घेणार होते, म्हणजे 2-3 मुलं आणि मी, तर म्हणून तेवढंच बनवत आहे. आणि इथं छान परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलं आहे आणि आता ग्लासमध्ये याला सर्व करणार. खूप मस्त अशी दिसायला देखील छान दिसते आणि खायला देखील खूप टेस्टी. तर इथं ग्लासमध्ये मी ओतला आहे, बघू शकतात. आणि आता याला गार्निश करणार आहेत ह्याच आईस्क्रीमने, व्हॅनिला आईस्क्रीमने त्याने गार्निश करणार आहेत. ती पण तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने घालू शकतात. तर इथं मी छान व्हॅनिला आईस्क्रीम टाकत आहे, वरतून तिला गार्निश करत आहेत अगदीच थोडीशी. आणि मग त्यावरती घालणार आहेत छान असे ड्रायफ्रूटचे पीस, बारीक केलेले ड्रायफ्रूट्स. तर कुठलेही ड्रायफ्रूट तुम्ही वापरू शकतात. तर इथं बघू शकता छान व्हॅनिला आईस्क्रीम घातली आहे वरतून आणि आता त्यामध्ये घालत आहे ड्रायफ्रूट्स. तर बघू शकतात. तर जे माझ्याकडे अवेलेबल होते त्यांना बारीक क्रश केलं आहे आणि ते मी यामध्ये घालत आहे. तर तयार झाली आहे आपली मँगो मस्तानी आणि खूप भारी झाली होती, खूप टेस्टी झाली होती. तुम्ही देखील घरी नक्की ट्राय करा. आणि हो चला आता तुम्हाला याच्यानंतर दाखवते जी मी त्या भांड्याच्या दुकानातून पद्मावती मेटल इंडस्ट्रीजमधून जी काही शॉपिंग केली होती ती दाखवते. ही रेसिपी आवडली असेल ना तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही खरंच नक्की ही ट्राय करा आणि खाऊन बघा, खूप छान लागते. तर चला आता वेळ झाली आहे आजच्या व्लॉगमध्ये. तुम्हाला जी काही मी खरेदी केली होती ना पद्मावती मेटल इंडस्ट्रीमधून, तर ती आज तुम्हाला मी दाखवत आहे की काय शॉपिंग केली आहेत. तर बघा, शॉपिंग तर खूप अनावश्यक गोष्टींची म्हणजे मी नाही केली. ज्या फारच गरजेच्या गोष्टी होत्या ना त्या मी घेतल्या आहेत. आणि हो, मी ऑनलाईन देखील शॉपिंग केली आहे, त्याचा ब्लॉग वेगळा बनेल कारण 1-2 पार्सल त्यातले राहिले आहेत म्हणजे यायचे. तर म्हटलं ते मी नंतर बनवेल ते पार्सल आल्यावर. तर ऑफलाईन देखील मी काही शॉपिंग केली आहे. तर म्हणजे ना खूप दिवसापासून अशी काही शॉपिंग केली नव्हती, काही घेतलं नव्हतं घरासाठी किंवा मग जे काही गरजेच्या गोष्टी किचनमध्ये लागणाऱ्या आहेत त्या मी घेतल्याच नव्हत्या. तर म्हटलं चला आता घेऊया हे. आणि खूप छान व्हरायटी मला मिळाली, छान क्वालिटी मला मिळाली. तर म्हटलं चला घेऊया. तुम्हाला दाखवते की पहिलं काय घेतलंय, छोट्या वस्तूपासून सुरुवात करते. तर मी हे घेतलं आहेत खोबरा खिसणी जे म्हणतो ना आपण, तर हे घेतलं आहेत मी. स्टीलचं आहेत, मल्टीफंक्शनल ग्रेटर ज्याला म्हणतो आपण ते आहेत. तर माझ्याकडे ना छोटीशी खिसणी होती, तर ती खूप वर्षापर्यंत मी तिला वापरत होते. कारण की अगदी छोटीशी काढली ना पटकन खोबरा वगैरे खिसला भाजीसाठी किंवा पोह्यांवरती टाकायला, फक्त म्हणजे खोबरा खिसायचं असेल तर, थोडंसं खिसायचं असेल तर मी तेवढा एक छोटीशी खिसणी होती माझ्याकडे, खूप वर्षानुवर्ष होती. पण ते आता खूप जास्त म्हणजे त्याचे जे कोपरे आहेत ना ते तुटलेले होते आणि आता हाताला लागत होतं. तर ती टाकून म्हटलं ते मोडमध्ये द्यायची. जे काही भांडी मी काढली होती त्यामध्ये दिली. एक मोठी सुद्धा आहे माझ्याकडे, पण एवढी मोठी काढायची आणि मग तिला रोज नाही यूज करू शकत. ती कधीच्या कधी खूप जास्त क्वांटिटीमध्ये काहीतरी खिसायचं असेल खोबरं वगैरे किंवा गाजरचा हलवा करायचा असेल तर गाजर वगैरे खिसायचं असतील तर म्हटलं तेव्हा ती उपयोगात येते. मला अजून एक छोटी किंवा मग मीडियम साईजची मला पाहिजे होती, जे मी रोज यूज करू शकते आणि रोज भांड्यांमध्ये घासायला सुद्धा मग प्रॉब्लेम होणार नाही. तर तशी मी मीडियम साईजची घेतली आहे खिसणी. तर तुम्हाला ओपन करून दाखवते. तर अशी आहे ती.
आणि ही फक्त मला 65 रुपयाला पडली. म्हणजे चांगलं स्टील आहे, चांगली क्वालिटी आहे आणि फक्त 65 रुपयाला आहेत. छोट्या छोट्या गोष्टींच्या प्राईस ना म्हणजे छान होत्या, आपल्याला खिशाला परवडणारे होते. पण मोठ्या मोठ्या ज्या गोष्टी होत्यात ना किलोवर ते होत्या म्हणून, आणि क्वांटिटी देखील खूप छान होती म्हणून थोडासा कॉस्टली होत्या. मला कालच्या व्हिडिओला ना कमेंट आली की आम्ही जाऊन आलो पण आम्हाला थोडंसं महागात पडलं. हो, असू शकतं, कोणाकोणाला महागात पडू शकतं. कारण आता मी पण बघा पिठाचा डबा म्हणजे बघत होते तर खूप जास्त म्हणजे रेंजमध्ये होता, अगदी 2500-3000. पण मग क्वालिटी बघितलं ना तर खूप छान, म्हणजे वर्षानुवर्ष तो डबा चालला असता, अगदी खूप म्हणजे किती ना काय वर्ष. पण मग एवढं महागाचं पण आपण घेऊन काय करणार आहे. मग चेंज करायचं म्हटलं की मग तेव्हा जीवावर येतं की एवढं महाग घेतलं आणि आपण आता याला चेंज करायचं. तर मग मी म्हटलं नको, एवढा महाग नाही घ्यायचा. पण तिथं ना त्यांनी ऑप्शन आपण विचारलं ना तर कमी पैशाचं पण आहे, पण थोडी क्वालिटी त्यामधली कमी क्वालिटी, म्हणजे थोडीशी हलकी क्वालिटी, पण मग ती पण खूप वर्ष टिकणारी. तर असं त्यांनी आम्हाला सांगितलं. पण म्हटलं बघूया नंतर. तर बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या ज्या थोडा कॉस्टली होत्या पण त्याची कमी रेंजमध्ये देखील अवेलेबल होतं. त्यांना विचारलं तर ते काढून देतात आपल्याला. क्रॉकरीमध्ये पण तसंच होतं. जी काही क्रॉकरी होती ना काही महाग होती, अगदी आपल्या बजेटच्या बाहेर, पण मग त्याची क्वालिटी देखील खूप छान होती आणि काही अगदी कमी किमतीमध्ये सुद्धा होती. तर आपल्याला खिशाला परवडत असेल, आपलं बजेट असेल, त्या हिशोबाने आपण शॉपिंग करायची. तर बघा ही खिसणी आहे, क्वालिटी अगदी खूप छान आहे तिची आणि थोडी मीडियम साईजची आहे. तर म्हणलं ही रोज यूजला म्हणजे मला फरक नाही पडणार, रोज म्हणजे यूज करायला जरी काढली तर घासायला एवढं पण म्हणजे जड जाणार नाही. मोठी खिसणी ना तर रोज भांड्यांमध्ये ठेवायचं, घासायचं म्हणजे मला वैताग येतो. तर अशी ही खिसणी घेतली आहे मी तिथून. तर बघा मुलांना चिप्स वगैरे करण्यासाठी किंवा भजी वगैरे करण्यासाठी, आता पावसाळा म्हणजे येतोय तर भजी वगैरे जर बटाट्याची लागली तर खिसू शकतो. बाकी मला तर फक्त खोबरं किंवा मग गाजर खिसण्यासाठी मला हे लागतं. तर ह्या पार्टची जास्त गरज पडते म्हणून मी अशी घेतली. आणि जी चपटी होती ना ती पण माझ्याकडे होती. तर ते खिसायला ना व्यवस्थित होत नाही, हे कसं ठेवून आणि आपण व्यवस्थित खिसू शकतो. तर ती खिसणी देखील मी म्हणजे भांडी जे मोडले ना त्यामध्ये देऊन टाकली. तर ही छान खिसणी घेतली आहे 65 रुपीजमध्ये आणि खूप चांगली क्वालिटी आहे, खूप मस्त आहे. छोटी छोटी भांडी देखील तुम्ही घेऊ शकतात. आता मितालीचं जे लग्न झालं ना माझ्या पुतणीचं, अगदी चमच्यापासून तर अगदी मोठ्या भांड्यापर्यंत तिला सगळी भांडी घेतली आहेत योगिताने. तर सगळी भांडी तिथून घेतली आहेत आणि A1 क्वालिटीची, खूप मस्त म्हणजे क्वालिटी होती आणि खूप छान. ती म्हणजे लग्नाची भांडी घ्यायची असेल किंवा तुम्हाला लग्नामध्ये कोणाला गिफ्ट करायचं असेल ना तर तिथून तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि याचं ना जो आधीचं जे स्वरूप होतं ना, म्हणजे आधी जसं ते गोडाऊन होतं ना अगदी व्यवस्थित म्हणजे त्यांनी अरेंज केलं नव्हतं आणि आता खूप सुंदर अरेंज केलं आहे. तर त्यावेळेस देखील आम्ही खूप शॉपिंग केली होती तिथून, त्याचा व्लॉग मी टाकलेला आहे. म्हणजे आधीचं जे स्वरूप आहे ना ते देखील दाखवलेलं आहे मी आधीच्या व्हिडिओमध्ये. आणि दादाने मला जे मागच्या दिवाळीला मला जे ताटांचा सेट घेतला ना पूर्ण 1 डझन, तो मी शेअर केला आहे तुमच्यासोबत, तेही तिथून घेतलं आहे. पण तेव्हाही क्वालिटी खरंच छान होती. काही गोष्टींची क्वालिटी लो होती पण काही खूप चांगले होते. तर क्वालिटी बघून घेणं हे आपल्या हातात आहे. आणि ही एक किचन बास्केट घेतली आहे मी, म्हणजे भांडी जे आपण धुतलेली भांडी ठेवतो ना ते हे शिकं आहेत, आम्ही त्याला शिकं म्हणतो, तुम्ही काय म्हणता माहीत नाही. तर हे अशी म्हणजे याच्यामध्ये ना वस्तू ठेवता येतात किंवा भांडी ठेवता येतात. धुतलेली भांडी ठेवण्यासाठी घेतलंय. तर माझं खूप वर्ष झालं घेतलं होतं, खूप चांगली क्वालिटी निघालं होतं ते आणि खूप छान. पण आता ना त्याचे अगदी अक्षरशः म्हणजे ते प्लास्टिकचे तुकडे पडत आहेत आणि खूप अगदी तुटत येते म्हणजे सगळे पार्ट त्याचे. तर त्याचं फेकण्यासारखं झालं. तर मिस्टरांना म्हटलं आता ते फेकण्यावर आलंय, इथपर्यंत मी त्याला वापरलंय, तर आता नवीन घेऊन द्या. तर आम्ही ऑनलाईन मागवलं. तर ऑनलाईन जे साईज सांगितली होती ना त्यांनी त्या साईजपेक्षाही छोटं आलं. तर आम्ही ते रिटर्न केलं. तर ऑनलाईनला ते नाही आवडलं मला, ते रिटर्न करून दिलं. मग म्हटलं आता गेलोच आहे, तर मग तिथेही मला हे प्लास्टिक वेअरमध्ये पण खूप चांगली क्वालिटी मिळाली. तर मग हे घेतलं आहे. तर हे मला पडलं 310ला. आणि कसं आहे ना, आपण ह्या गोष्टी ज्या असतात त्या एकत्र घ्यायच्या असतात, म्हणजे खूप वर्षानुवर्ष चालतात. पण क्वालिटी बघूनच घेतलं तर खूप चांगलं आहे. क्वालिटी खरंच खूप चांगली आहे बरं. बघा
इतकं वाकवते पण वाकत नाही आहे ते. आणि खूप चांगलं असं मी हे घेतलेलं आहे धुतलेली भांडी वगैरे ठेवण्यासाठी. ते नवीन निघालं होतं ना, खाली प्लेट असते म्हणजे पाणी ड्रेन होऊन त्या प्लेटमध्ये पडतं आणि आपण त्यातून पाणी काढू शकतो, म्हणजे खाली ओला होत नाही. तशा पद्धतीचं मला घ्यायचं होतं म्हणून ते ऑनलाईन मी मागवलं. पण मग ते साईजच नाही, खूप छोटी साईज होती आणि आपली भांडी तर खूप पडतात अगदी चहा नाश्त्यापासून जेवणापासून. तर म्हटलं ते उपयोगाचं नाही आहे, खूप छोटी साईज आहे. तर हे छान आहे आपल्या पद्धतीचं मोठं घेतलेलं. तर हे घेतलं आहे मी. आणि एक खूप महत्त्वाची वस्तू घेतली आहे मी. तर माझ्याकडे इडली पात्र होतं आधीचं, तेही मी आता मोडमध्ये दिलं आहे कारण खूप जुन्या पद्धतीचं होतं. आणि ढोकळा वगैरे बनवण्यासाठी मला प्रश्न पडायचा कशामध्ये बनवू, तर किंवा मोदक वगैरे बनवायचं असेल तर कशात बनवू, मग ते चाळणी ठेवा आणि ते झंझट करा. त्यापेक्षा मग मी ना एक छान इडलीचं कुकर किंवा पात्र म्हणू शकतो आपण, म्हणजे खूप साऱ्या गोष्टी त्यामध्ये बनवू शकतात असं घेतलं आहे. तर हे मी घेतलं आहे, हे पात्र घेतलं आहे, ते बघू शकतात. तर आता बऱ्याच जणांकडे असं असेल आणि मग माझ्याकडे नव्हतं, तर मला थोडंसं मग असं वाटलं की चला आपण घेऊया. आणि मी थोडंसं बजेटमध्ये बसत होतं, तर हे 900 रुपयाला घेतलं आहे. आणि मी बाकीचे प्राईस पण तुम्हाला सांगितली. तर म्हणजे मोड अगदी थोडीशीच होती म्हणून ते थोड्याशाच पैशामध्ये गेलं ती भांडी वगैरे. पण हे जे वरतून पैसे टाकले ना ते अगदी म्हणजे योग्यच होते, काही फार आम्हाला जास्त ओव्हर बजेटही झालं नाही. आणि आम्ही म्हणजे जास्त हात तिथं म्हणजे मोठा केला नाही. जे घ्यायचं होतं महत्त्वाचं तेच घेतलं. तर हे मला महत्त्वाचं होतं, हे घेतलं. आणि आता तुम्हाला जे सांगितलं 2 गोष्टी, त्या अगदी ह्या 3 गोष्टी घेतल्या ज्या मला खूप अर्जंट होत्या, गरजेच्या होत्या. तर हे घेतलंय, तर तुम्हाला ओपन करून दाखवते. यामध्ये ना असे हे 2 इडलीचे हे पात्र आहेत. म्हणजे बघू शकता तुम्ही, हे एका याच्यामध्ये 7 आहे, म्हणजे 14 इडल्या एका वेळेस तुम्ही बनवू शकतात. बॉक्स खाली ठेवते. हे त्यामध्ये निघालं आहेत. एका याच्यामध्ये 7 आहे, तर अशा 2 प्लेट्स मिळाल्यात इडलीच्या. 14 इडल्या तुम्ही एकसाथ बनवू शकता. ही त्याचं जे भांडं आहे ना, कढई आहे, यामध्ये खाली पाणी घालून आणि तुम्ही इडली पात्र किंवा ढोकळा पात्र वगैरे ठेवू शकता. आणि हे त्याचं झाकण आहे. या कढईमध्ये सुद्धा तुम्ही काही बनवू शकतात, बॉईल करू शकतात. त्या बॉक्समध्ये हा एक बॉक्स निघाला आहे. यामध्ये अशा 3 प्लेट्स आहेत. तर ही मोमोज किंवा मग आपले मोदक वगैरे बनवण्यासाठी ही एक प्लेट आहे, ज्याला होल आहे बघा. अळूवडी वगैरे आपण बनवू शकतो, कोथिंबीर वडी वगैरे यामध्ये बनवू शकतो. छान आहे, क्वालिटी खरंच खूप चांगली आहे. आणि ही एक आहे ढोकळ्याची दिलेली, बघू शकतात. आणि अजून एक आहे, ही एक आहे, ही पण ढोकळ्यासाठी आहे. तर अशा ढोकळ्याच्या ह्या 2 आहेत. 2 मध्ये आपण ढोकळा, एकामध्ये इडली, म्हणजे सोबतही बनवू शकतो किंवा वेगवेगळे देखील बनवू शकतो. तर हे बघू शकता तुम्ही, ही आहे मोदकची किंवा मग अळूवडी वगैरे बनवण्यासाठी. आणि ह्या मागच्या ज्या 2 आहेत ह्या ढोकळ्यासाठी. तर अशा ह्या 3 प्लेट्स त्यामध्ये आलेल्या आहेत आणि त्या इडलीच्या प्लेट्स आहेत. तर अशी होती माझी ही शॉपिंग. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर प्लीज म्हणजे लाईक करा. आजच्या हा व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर सुद्धा करा. म्हणजे इतरांना जर वस्तू ह्या आवडतील तर ते जाऊन त्या शॉपमध्ये घेऊ शकतात. आणि आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मग भेटूया पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये. पुढच्या व्हिडिओमध्ये कदाचित तुम्हाला माझी ऑनलाईन शॉपिंग बघायला मिळणार आहे. तर चला, बाय.